कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम मोठ्या उत्साहात सुरू असताना खेड तालुक्यामध्ये मात्र विजेच्या सततच्या लपंडावामुळे नागरिक आणि व्यापारी पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत। वेरळ, आंबवली, भरणे आणि खेड शहर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे। यामुळे हॉटेल, बेकरी, मिठाई विक्रेते, कोल्ड ड्रिंक्स विक्रेते आणि खडी क्रेशर व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे। एकीकडे वीज बिल भरण्यास थोडाही विलंब झाल्यास महावितरणाचे पथक पठाणी वसुलीसाठी तात्काळ दारामध्ये उभे राहते। मग ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य नाही का, असा संतप्त सवाल स्थानिक व्यापारी विचारत आहेत। फ्रीज मधील माल खराब होणे आणि यंत्रसामुग्रीचे नुकसान यामुळे व्यवसायावरती मोठा परिणाम झाला आहे। उत्सवाच्या काळातच महावितरणाचा हा ढिसाळ नियोजनाचा कारभार समोर आलेला आहे। तात्काळ वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संतप्त व्यावसायिकांनी दिलेला आहे। आता या गंभीर समस्येवरती प्रशासन आणि महावितरण नेमकी काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे।